अकोला जिले के गुड़दी गांव में शराब के खिलाफ मातृशक्ति का जबरदस्त विरोध देखने को मिला। गांव में अवैध शराब बिक्री से तंग आकर महिलाएं पूरी तरह से आक्रामक हो गई हैं। गुड़दी गांव में अवैध शराब बिक्री के खिलाफ महिलाओं ने कई बार पुलिस में शिकायतें की। इसके बावजूद सिविल लाइंस पुलिस ने इन शिकायतों को नजरअंदाज किया। महिलाओं का गंभीर आरोप है कि गाँव में पुलिस की सहमति पर ही शराब की बिक्री हो रही है। इसी गुस्से के चलते 25 अगस्त 2025 को महिलाएं उग्र हो गई। मौके पर जब पुलिस पहुंची तो उन्होंने महिलाओं को शांत करने की कोशिश की। गाँव में इस वक्त माहौल काफी तनावपूर्ण है और शराब विक्रेताओं को हाई अलर्ट पर रखा गया है। लेकिन मातृशक्ति की लड़ाई अब प्रशासन के लिए एक कड़ी चुनौती बन चुकी है। दारू बंदी करा, आम्ही प्रेमाने सांगतो, पहिल्यांदा प्रेमाने सांगतो, आणि जर नाही करसाल तर आम्ही पुढे समोर मग काय करायचं ते पाहतो, समोर काय टाकलं मग आम्ही कारवाई केली होती का काही? नाही पोलिसांना कारवाई काहीच केली नाही। पोलीस लोकांचे हप्ते बांधलेला, त्याचे फोटो भरतात, आमच्या घर बरबाद हो राहिले। आम्ही आता जवान पण आमची माखाची वय आहे का आता? माणसं मारतात आम्हाला, आम्ही तर शिल्लक बोलतो म्हणतात तुम्हाला पटवून नेऊन टाकतो। तुम्हाला इथं स्वतः महिलांना आक्रमक व्हायला लागलंय, स्वतः दुकानात तोडण्याची वेळ आली, अशी वेळ काय येते, काय वाटतं तुम्हाला? अशी वेळ काय येते? आम्हाला तरसच तसं आहे, आम्हाला तरस किती आहे। हे दारूवाले लोक दारू चोरून निघतात, आणि हे माणसं रात्री 12-12 1-1 वाजेपर्यंत दुकानं चालू असतात। 4 वाजतापासून हे माणसं झोपेतून उठून येतात, याच्याकडे दारू प्यायला, हे झोपेतून उठतात आणि यायला दारू देतात। आम्ही काम धंदे करायचे का? आम्ही माणसाला सांभाळायचं का? आम्ही जीव द्यायचे? आम्ही त्याच्या घरी जाऊन त्याला समजून सांगितलं की बा दारू बंद करा। त्याने जर नाही, आम्ही त्यांना सांगितलं दारू बंद करा, पण त्यांनी काही केली का नाही केली आता याच्यानंतर आम्ही पाहू। जर नाही केली तर आम्ही पुन्हा असाच मोर्चा काढू आणि दारू बंदी करू। आज तुम्ही आक्रमक झाले, दुकानं फोडले, दारूच्या बाटल्या फोडल्या, म्हणजे काय विक्री? आमचे घरदार बरबाद झाले ना। मी स्वतः माझ्या एका वर्षापासून मी माझ्या आई बाबाच्या घरी थांबलेली आहे, कारण की माझा नवरा इथं गावात दुसऱ्या लोकांसोबत चोऱ्या करून त्याचं सुद्धा मी नाव आलेलं आहे। त्याने कशात काही केलं नाही तरी बी, पण आता याच्यानंतर सुद्धा दारू बंदी झालीच पाहिजे, कारण त्याने घरातले भांडे फुंडे लोकांचे विकले। लोक घरोघरी येऊन मला विचारत होते की हे कसं काय तुम्ही केलं म्हणून।